मित्रांनो, ही काय आहे लालबागची अपडेट. एवढ्या पावसामध्ये पण तुम्हाला दाखवतोय. येऊ शकता लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. हा बघा, गल्ली हेतवाडीचा मोरया महालक्ष्मीचा महाराजाची ट्रॉली आहे. मित्रांनो, ही होती गणसंकुल वर्कशॉपची अपडेट पूर्ण. तर मित्रांनो, वेलकम टू माय SK चॅनल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आहे तारीख काय, आज 1 जुलै. खूप पाऊस पडतोय, खूप धोधो पाऊस पडतोय. आणि तरी पण आपण इथं ब्लॉग शूट करायला आलो. आता आम्ही लोक ॲक्च्युली आलेलो मरीनला, पण आता आलो इथे ब्लॉग शूट करायला, परेल वर्कशॉप अपडेट घ्यायला. तर चला वेळ जगू जाऊया. पाऊस खूप पडतोय पण तरी पण एकदम असा काही पाऊस आहे इकडे. आपण आहे आज छत्रीमध्ये आणि आता चाललेलो आहे पुढे. बघू शकता यार, खूप पाऊस आहे, खूप पाऊस. सांगू नाही शकत तुम्हाला. चिंतामणीचं आगमन 2025चं मला आठवतं यार. बघू शकता असाच पाऊस होता. ते बघा समोरून लोक येत आहेत छत्रीमध्ये. एवढा पाऊस आहे की काही सांगू पण नाही शकत तुम्हाला. पण तरी पण मित्रांनो, एवढ्या पावसामध्ये तुमचा भाऊ आलेला आहे अपडेट द्यायला. परळ वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप आणि लालबागच्या सगळ्या तिन्ही फेमस गणपतींच्या मंडपांची अपडेट देण्यासाठी. तर चला आता बघूया काय अपडेट असेल ते तुम्हाला दाखवेल. लेट्स गो. मोरया, मंगलमूर्ती मोरया कमेंट्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, एवढ्या पावसामध्ये पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय, तर त्यासाठी एक लाईक तर करा. तर लेट्स गो, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, त्या ग्राउंडमध्ये आता नाही जाऊ शकत कारण खूप पाणी आहे. सो त्यामुळे आता निघालेलो आहोत आपण गणेश गल्लीमध्ये. आणि बघू शकता ही लालबागच्या रायाच्या इकडची दुकानं. हीच रायाची गल्ली. इकडे समोर असतो तो प्रवेशद्वार. मित्रांनो, या एवढूशा गल्लीतनं लालबागच्या रायाची मूर्ती कसं काय पॉसिबल आहे? पावसात काय हालत झाली होती, काय हालत. फायनली आलेलो लालबागच्या राजाचं हे मंडपाचं सगळं सामान. काल इकडेच कुठेतरी मंडप पूजा झाली आणि आता हे मंडपाचं सगळं सामान बघू शकता इकडे. मित्रांनो, ही काय आहे लालबागची अपडेट. एवढ्या पावसामध्ये पण तुम्हाला दाखवतोय. येऊ शकता लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. इकडे सगळे पिलर्स वगैरे, स्लॉट्स वगैरे जे काय ते आणून ठेवलेले आहेत. आणि इकडेच झालेली काल मंडप पूजा. हे मंदिर, तो राजाचा दगड दिसत असेल तुम्हाला समोर. हा बघा, आता मित्रांनो आलो लालबागच्या बाहेर, लालबागच्या राहायच्या गल्लीतून. आणि आता बघू शकता तोच लालबागचा ब्रिज फेमस आपला, ते बघू शकता. आणि आता आपण चाललेलो आहे समोर गणेश गल्लीच्या इथे. तर गणेश गल्लीचं पण अपडेट घेऊ. पण यार मित्रांनो, पाऊस कमी होऊन दे. बाप्पाला तर हेच बोलेल की पाऊस कमी होऊन दे. खूप पाऊस लागला, खूप. आता आपण आलेलो आहोत गणेश गल्लीमध्ये. मुंबईचा राजा, विश्वविक्रमी मुंबईचा राजा. तर चला बघू शकता असं काही झालेला आहे पाऊस. आणि ही आहे मुंबईच्या राजाची अपडेट. आणि ही आहे मुंबईच्या राजाची गल्ली, जिथे
मागच्या वर्षी रामेश्वरमनाथची थीम केली होती आणि पाऊस तर खूप झालेला आहे मित्रांनो, बघू शकता चारी साईडने बॅरिकेड्स लावलेले आहेत. आणि ती बघू शकता मित्रांनो, ती आहे मुंबईच्या राजाची ट्रॉली. ही मुंबईच्या राजाची ट्रॉली मित्रांनो लिहिलेलं आहे, बघू शकता गणेश गल्ली लालबागची माता. आणि इकडे पुढे अजून एक ट्रॉली आहे. ही ट्रॉली कसली आहे ते माहीत नाही पण आहे. आणि या साईडला समोर बघू शकता इकडे या साईडला बसतो मुंबईचा राजा गणेश गल्ली. आणि हा जो आहे दिसतोय तो त्यांचा ग्राउंड आहे, बघू शकता पूर्ण पावसाने भरलेलं आहे. आता पाठपूजन सोहळ्याला इकडेच सगळ्या मित्रांनो असते त्यांची आरास वगैरे. मित्रांनो ही होती गणेश गल्लीची अपडेट. तर पाऊस खूप चालू आहे सो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात अपडेट देईल, पण जी काही देईल ती महत्त्वाचीच अपडेट देईल. असं काही पण तुम्हाला दाखवणार नाही अपडेटच्या नावावरती. तर मित्रांनो ही अशी इकडची अपडेट होती की ट्रॉली वगैरे इकडची साफ करायला घेतलेली आहे. ट्रॉलीचं वगैरे काम जे काय आहे ते चालू झालेलं आहे आणि बॅरिकेड्स वगैरे लावले, पण खास एवढी काय अपडेट नाही. एवढंच जे काय आहे ते तुम्हाला दाखवलं. तर आता आपण जाऊया पुढे परळ वर्कशॉपला. आणि चिंचपोकळी मे बी राहील, झाले कवर तर करू आणि कदाचित राहील, त्यासाठी सॉरी. पण मित्रांनो तसं पण तिकडे काय चालू काम झालेलं नाही. तर आता आपण जाऊ परळ वर्कशॉपला आणि त्याच्या आधी घनसंकुल ट्राय करू. तर चला जाऊया आता परळ वर्कशॉप आणि घनसंकुलला. बघू शकता आता आपण आलेलो आहोत घनसंकुलमध्ये आणि घनसंकुल वर्कशॉपचं हे बघू शकता पेशवा आर्ट स्टुडिओ. बघू शकता पेशवा आर्ट्स. तर चला आता देऊया तुम्हाला पेशवा आर्टचे अपडेट. सावली जाऊ शकता. अरे बाप रे बाप, पायात दगडा गेलेत. मित्रांनो ही होती घनसंकुल वर्कशॉपची अपडेट पूर्ण. तर असं काय आहे मित्रांनो, समोर माझ्या बऱ्याचपैकी ट्रॉल्या आलेल्या आहेत आणि पाठी मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो. आतमध्ये पण शिवाई आर्ट्समध्ये पण मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे, पण मित्रांनो शूट करून देत नाही आहे, शूट अलाउड नाही आहे. तर आता बघूया परेल वर्कशॉपला शूट अलाउड आहे की नाही. सो इथे तर या लोकांनी स्ट्रिक्टली सांगितलं शूट जे आहे ते अलाउड नाही आहे, तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकाल गणपती बाप्पांचे. जर तुम्ही काढले तर तुमच्यावरती केस होईल, असा ह्या वर्षीपासून रूल जो आहे तो बनवलेला आहे असं मला एका नी सांगितलं इकडे. सो तुम्ही पण नका काढू. जे काय थोडेफार क्लिप्स वगैरे भेटल्यात त्या मी तुम्हाला दाखवेल आणि मी पण काही जास्त व्हिडिओ नाही काढले. पण मित्रांनो मी तुम्हाला वर्बली सांगेल अपडेट तर मित्रांनो खूप झालेली आहे, बाप्पाचं काम खूप जोरात चाललं आहे. सो आता तेच इकडे आहे मी आता, बघू शकता माझ्या पाठी तो गेट आहे, इथून मोठ्या मोठ्या मूर्त्या बाहेर निघतात. सो चला पुढे जाऊया आणि एक्झिट करूया इकडून आणि मग त्यानंतर जाऊया परेल वर्कशॉपला. चला लेट्स गो परेल वर्कशॉप. मित्रांनो आता घनसंकुलावरून चाललेलो परेल वर्कशॉपला, तर समोर एक ट्रॉली दिसली आहे. ट्रॉलीचं नाव तर नाही दिसलं आहे पण बघू वाचून तुम्हाला ते ट्रॉली दाखवतो की कोणत्या मंडळाची ती ट्रॉली आहे. ही बघा, आय थिंक महालक्ष्मीचा महाराजाची ट्रॉली आहे.
बघू शकता इथे आलेली आहे गण संकुलच्या इथे. महालक्ष्मीचा महाराजा. चला आता जाऊया पुढे परत वर्कशॉपला. खूप पाऊस आहे यार. आता निघा पुढे परत वर्कशॉपला. आणि मित्रांनो पाऊस काय जो आहे तो थांबायचा नावच नाही घेत आहे. पण तरी पण आपण व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठीच. चला आता जाऊया. बघू शकता परेल वर्कशॉपच्या मध्ये मी सेंटरला उभा होता. हे जुनं प्रभाव आहे. आम्ही चालू आहे सगळीकडे. बनवून तयार झालेल्या आहे. खेतवाडी 6वी गल्ली, खेतवाडीचा मोरया ची ट्रॉली. वरळचा विघ्नहर्ता. मागच्या वर्षी सर्वात पहिलं आगमन झालं होतं यांचं. यांची पण ट्रॉली इथे आलेली आहे. आणि मित्रांनो ह्यांच्या ती पण एक ट्रॉली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. ती बघा, ती पण एक ट्रॉली आलेली आहे तिथं बॅक साईडला. कोणती ट्रॉली आहे ही? राजा, मालाडचा राजा. मालाडचा राजाची ट्रॉली. इकडं असं प्रभावळ आहे. हे प्रभावळ पण तुम्हाला एक दाखवतो. हे प्रभावळ तुम्ही बघितलं असेल रील वगैरेमध्ये. हे वेगळं आहे आणि हे जे आहे हे वेगळं आहे. हे दोन वेगळे वेगळे प्रभावळ आहेत. हे बघा, ईश्वर आर्ट्स. इथे तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या मूर्त्या तुम्ही बुक करू शकता. आतमध्ये छोटे छोटे बाप्पा जे आहेत ते आहेत. वरळचा विघ्नहर्ता.